नवीन मित्रांनो, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ते जे सर्वोच्च अधिकारी आहेत सेकंड लेवलचे, गीता गोपीनाथ यांनी विविध देशातल्या लोकांना, पत्रकारितेचे प्रसिद्ध लोक आहेत त्यांना बोलून घेतलं. त्यामध्ये इंडिया टुडेचे काही संपादक होते, काही लोक होते. त्यांना असं विचारले की भारत हा जगामध्ये तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे. हे बरोबर आहे, पण भारतामध्ये पोल्युशनवर कुणीच काय बोललं नाही आतापर्यंत. कुठला विषय घेतला नाही. तुमचे राजकीय नेतेसुद्धा यावर काहीच बोलत नाहीत. यावर तुम्ही पत्रामध्ये सुद्धा, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा काही छापत नाही आहात. तर ही खूप गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. आणि आत्ता एक खूपच व्हिडिओ व्हायरल होत आहे की भारतामध्ये प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की श्वास घ्यायलासुद्धा इथं जागा नाही आहे. इतका घाणेरडा प्रकार इथं होत आहे. आणि आपल्या देशातल्या पार्लमेंटमध्ये या विषयावर कुठला खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवक यावर बोलायला तयार नाही आहे. हे अतिशय गंभीर बाब आहे. आणि लोकांनी समजून घ्यावं की देशाची वाटचाल कुठं चाललेली आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे, तर सर्वांनी समजून घ्यावं की प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाचं संविधान लागू झालं या दिवशी 26 जानेवारी 1950ला. ही फक्त आपली एका माणसाची जबाबदारी नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. फक्त म्हणजे राजकीय नेते निवडून येतात, राजकीय म्हणजे आपलं काम संपलं, निवडून दिलं, वोटिंग केलं, आपलं काम संपलं असं होत नाही. राजकीय नेत्यांनीसुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, त्यानुसार काम केलं पाहिजे. म्हणजे लोकांनी निवडून दिले, आता मी हात झटकले, असं काही वेळा बरेच वेळा झालेलं आहे. ह्या देशामध्ये इतक्या समस्या आहेत. पोल्युशन ही खूप गंभीर बाब झालेली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये खूपच तापमान वाढलेलं आहे आणि वातावरण खूप खराब झालेलं आहे. प्रदूषण विरहित म्हणजे असं वातावरणच नाही आहे. दिवसाला रोज तिथं लोकंसुद्धा मरत आहेत. अशी गंभीर बाब आहे. तर आजच्या दिवशी मला एवढंच सांगायचं आहे. जय भीम.